आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल। अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा काकडा आरतीचे महत्त्व औंढा नागनाथ येथील भाविकांनी दिली माहिती। औंढा नागनाथ हिंगोली। हिंदू संस्कृतीमध्ये काकडा आरतीला एक आगळे वेगळे महत्त्व आहे। हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा चातुर्मास साधारणपणे आषाढी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत करण्याची प्रथा आहे। आषाढी एकादशीला शयने एकादशी सुद्धा म्हणतात। या कालावधीमध्ये भगवान विष्णू निद्रिस्त होतात आणि 4 महिने त्यांचा वास बलीच्या पाताळामध्ये असतो, असं शास्त्र पुराणांमध्ये सांगितलेलं आहे। या निमित्ताने अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हे प्रत्येक देवालयामध्ये भगवंतेचा असलेला काकडा करण्याची परंपरा अनादि अनंत काळापासून चालत आलेली आहे। तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथेही शिवाच्या मंदिरामध्ये काकडा आरतीचा सोहळा होतो। भगवान शिवशंकर खरे पहिले सांप्रदायिक वारकरी आहे, असे भाविकांचे म्हणणे आहे। औंढा नागनाथ येथील व्यवस्थापनामध्ये पूर्वी जी जहांगीरदार मंडळी होती, तेव्हापासून काकडा आरतीचा काळ अनादि काळापासून चालू असून गेल्या 200 ते 250 वर्षांचा इतिहास आहे, असे भाविकांचे म्हणणे आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी बालाजी राठोडसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, औंढा नागनाथ हिंगोली। जगामागे ख्याती नामदेवा हाती दूध प्याला। ह्या आमच्या नागनाथाच्या मंदिरामध्ये आज कमीत कमी मी 45 वर्षापासून या ठिकाणी आरती करतो आणि याच्या अगोदर आमचे गुरु असलेले तुकारामजी खुळखुळे, बापूनरावजी माताडे, दत्तापुरी आणि पहिले आमचे वाजवणारे प्रभू पाटील, हे आता सध्या पेटी वाजवणारे आमचे नागनाथ पाटील। तर आम्ही हे परंपरा या ठिकाणी गवळणी, अभंग, बहिरा, मुका हे असे गाऊन आम्ही काकड आरतीची सांगता करीत असतो। नागनाथ महाराज की जय। हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण असं महत्व आहे। हा चातुर्मास साधारणपणे आषाढ पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत करण्याची प्रथा आहे। आषाढी एकादशीला शयने एकादशी म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू निद्रिस्त होतात आणि 4 महिने त्यांचा वास हा बलीच्या पाताळामध्ये असतो, असं शास्त्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे। आणि या निमित्ताने अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हे प्रत्येक देवालयामध्ये भगवंताचा असलेला काकडा करण्याची परंपरा अनादि अनंत काळापासून चालत आलेली आहे। आपल्या तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथेही भगवान शिवाच्या मंदिरामध्ये काकडा आरतीचा सोहळा होतो। हे थोडंसं ऐकताना आश्चर्य वाटतं, परंतु असं आहे की भगवान शिवशंकर खरे पहिले सांप्रदायिक वारकरी आहेत। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणण्यासारखं, म्हणून या औंढा नागनाथच्या मंदिरामध्ये हा काकडा या ठिकाणी संपन्न होतो। काकडा आरतीचा काळ हा किती वर्षाचा असेल सांगता येत नाही। मी सांगितल्याप्रमाणे अनादि अनंत काळापासून ही काकडा चालू आहे। आपल्या मात्र औंढा नागनाथ ते मला गेल्या 200-250 वर्षाचा इतिहास जो माहित आहे, त्यानुसार हा काकडा औंढा नागनाथ येथील जहागीरदार मंडळी होती पूर्वी इथल्या व्यवस्थापनामध्ये। त्या जहागीरदार मंडळी म्हणजे ब्रह्मवृंद मंडळींनी हा काकडा या ठिकाणी सुरू केला। त्याच्यामध्ये आपल्याला नावाचा उल्लेख करता येईल की बाबा शास्त्री देव आहेत, गणपत पुराणिक आहेत, या मान्यवर लोकांनी हा काकडा सुरू केला। त्यानंतर आमच्या वारकरी संप्रदायाचे असलेले आधारविव असलेले बापूनरावजी माताडे आहेत। त्यानंतर आता सध्या अस्तित्वात आमच्या जो सोबत असलेले आमचे हरिभक्त परायण तुकारामजी खुळखुळे होते। त्यानंतर आता आमचे उत्तमराव देशमुख आहे। या सगळ्या मान्य रामभाऊ तपोनकर आहेत। या सगळ्या मान्यवर मंडळींनी हा काकडा या ठिकाणी सुरू केलेला आहे। काकडा आरतीचं महत्व सगळ्याच ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की उठवून या पहाटे चला जाऊ रावळासी, जळतील पातकांच्या राशी काकडा आरती देखलिया। काकडा आरती नुसती जर बघितली तर पातकांच्या राशी जळून जातात। इथे तर गेल्या महिन्यापासून काकडा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि ही काकडाची परंपरा सनातन धर्माची असल्या कारणाने सनातन काळापासून, फार जुन्या काळापासून या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नमः पार्वती पते हर हर भगवान की जय। हर हर महादेव। महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।